श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या भक्ती हीच शक्ती या चॅनेलवर स्वागत आहे. सर्व स्वामी सेवेकरांसाठी आनंदाचा दिवस म्हणजे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आणि तो दिवस अगदी जवळ आला आहे. आणि तो कधी आहे तर बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी. तर या दिवसापर्यंत काही विशेष सेवा केल्या जातात. आता या सेवा तुमच्या जीवनात काही समस्या असतील, अडीअडचणी असतील, बरेचसे प्रयत्न करूनही काही कामात यश मिळत नसेल, कामे रेंगाळत पडत असतील तर त्या समस्या सोडवल्या जाव्या, कामामध्ये यश मिळावे, कामे मार्गी लावावी यासाठी या सेवा केल्या जातात. मग काही जण जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतील किंवा जॉबमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतील किंवा विवाह योग जुळून यावा, चांगला योग्य जोडीदारीण मिळावी, एखाद्याची आपल्या मालकीचे स्वतःचे घर व्हावे अशी इच्छा असेल किंवा काहींना संतान प्राप्तीसाठी काही अडचणी येत असतील, काहींना व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी, काही जण आजारपण बरे होण्यासाठी, अशा एक ना दोन कितीतरी समस्या सोडवण्यासाठी तुम्ही या सेवा करू शकता. यामध्ये तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृत आहे याचे 21 दिवस पारायण करायचे आहे. एक पारायण म्हणजे काय तर या श्री स्वामीचरित्र सारामृत या पुस्तकामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. ते तुम्ही 21 अध्याय दररोज पठण करावयाचे आहेत. असे 21 दिवस हे 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. हे जे सारामृत आहे ते तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रात मिळू शकेल. या सेवेबरोबरच तुम्ही तारक मंत्राचीही सेवा करू शकता. म्हणजे काय करायचे, एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याच्यावर उजवा हात ठेवून तारक मंत्र तुम्हाला माहीतच असेल, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, असा पूर्ण तारक मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणायचा आहे व नंतर ते पाणी प्राशन करायचे आहे. तसेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 11 माळी करायचा. ही सेवाही तुम्ही करू शकता. अशा प्रकारे सेवा तुम्ही करू शकता. आता या सेवा 21 मार्चपासून सुरू करावयाच्या आहेत व 10 एप्रिलपर्यंत या कंटिन्यू करायच्या आहेत. जर समजा मध्येच काही अडचणी आल्या म्हणजे सूतक आले किंवा स्त्रियांना मासिक धर्म आला तर त्या कालावधीत सेवा थांबवायची आहे व तुमचा सुतकाचा मासिक धर्माचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जेवढे दिवस सेवेत खंड पडला तेवढे दिवस पुढे वाढवून म्हणजे 10 एप्रिलच्या पुढे तेवढे दिवस तुम्ही या सेवा कंटिन्यू करायच्या आहेत. बरेचसे असे स्वामी सेवेकरी असतात, कोणतीही इच्छा न बाळगता फक्त आणि फक्त स्वामींची सेवा म्हणूनही या सेवा करू शकतात किंवा या सेवा करतात. आता जर तुम्ही कोणत्या इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर तुम्ही ती संकल्पयुक्त सेवा करा. म्हणजे ज्या दिवसापासून सेवेस प्रारंभ करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही राहता तिथे जवळ श्री स्वामी समर्थ केंद्र किंवा मठ असेल तर तिथे जायचे आहे. जाताना एक नारळ, खडीसाखर घेऊन जावा. नारळ, खडीसाखर हातात घेऊन समर्थांना विनंती करा की स्वामी मी आणि तुमचे नाव घ्या. माझ्या जी काही तुमची इच्छा आहे त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही किती दिवसांची सेवा करणार आहात, कोणती सेवा करणार आहात ती सेवा बोला आणि ती सेवा माझ्या या देहाकडून नीट निर्विघ्नपणे करून घ्या. आता जर समजा तुम्हाला केंद्रात किंवा मठात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरीही नारळ, खडीसाखर ठेवून अशी स्वामींना विनंती करू शकता. पण घरी तुम्ही सेवेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 21 मार्चच्या दिवशी विनंती करावयाची आहे. आता या सेवा करायच्या कुठे? जर तुम्हाला स्वामी समर्थांची सेपरेट पूजा मांडण्यासाठी व्यवस्थित जागा असेल तर तुम्ही पूजा मांडू शकता. म्हणजे ती जागा स्वच्छ करून घ्यायची, पाट किंवा चौरंग मांडायचा, त्याच्यावर वस्त्र अंथरून घ्यायचे, दिवा लावायचा. जर तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून पाटावर ठेवायचा, त्याचे पूजन करायचे. जर स्वामींची तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आणि मग ती पाटावर ठेवून तिचे पूजन करायचे. जर तुमच्याकडे शंख असेल तर शंख पाटावर ठेवा, घंटी ठेवा, उदबत्ती लावा, फुले किंवा फुलांचा हार घालणार असेल तर हार घाला व वर सांगितल्याप्रमाणे नारळ, खडीसाखर ठेवून सेवेला सुरुवात करा. जर समजा जागेअभावी सेपरेट पूजा मांडता येत नसेल तर तुम्ही तुमच्या देवाऱ्यासमोर बसूनही सेवा करू शकता. आता कोणतीही सेवा करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, सेवेला बसताना नेहमी आसन घेऊन बसायचं आहे.
जर तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर संकल्प करा व सेवेला सुरुवात करा. आता संकल्प कसा करायचा, तर त्यासाठी वाटीतून पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये एक चमचा घ्यायचा, रिकामी डिश किंवा तामण घ्यायचे, फूल घ्यायचे, तांदूळ घ्यायचे, सुरुवातीला आचमन करून घ्यायचे. आता आचमन कसे करायचे, तर डाव्या हाताने उजव्या हातावर चमच्याने थोडे पाणी घेऊन ओम केशवाय नमः म्हणून प्राशन करायचे. नंतर परत पाणी घेऊन ओम नारायणाय नमः म्हणून प्राशन करायचे. परत नंतर पाणी घेऊन ओम माधवाय नमः म्हणून प्राशन करायचे. आता हातात थोडे पाणी घेऊन त्यामध्ये थोड्या अक्षता व फूल घेऊन डोळे बंद करायचे व मी आपले नाव घेऊन गोत्राचे असून, जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचे व तुम्ही जी कोणती सेवा किती दिवसासाठी करणार आहात त्याचा उल्लेख करायचा. म्हणजे स्वामीचरित्र सारामृत पारायण 21 दिवसांचे करणार असेल तर 21 दिवसांचे, 7 दिवसांचे करणार असेल तर 7 दिवसांचे किंवा 11 दिवसांचे करणार असेल तर 11 दिवसांचे, तारक मंत्राची सेवा करणार असेल तर तारक मंत्र 11 वेळा. तुम्ही ज्या इच्छापूर्तीसाठी करणार आहात ती इच्छा बोलायची आणि ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असे म्हणायचे व हे पाणी रिकाम्या तामणात किंवा तुम्ही जी रिकामी डिश घेतली आहे त्यामध्ये सोडायचे. नंतर हे पाणी झाडाला घाला. संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे, दररोज संकल्प करायचा नाही. नंतर तुम्ही जी सेवा करणार आहात, म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे पठण करणार असाल तर ती, किंवा तारक मंत्र 11 वेळा म्हणणार असाल तर ती सेवा, किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ जप म्हणणार असाल तर ती सेवा जी तुम्ही करणार आहात ती करा. दररोज नैवेद्य दाखवा व आरती करा. आता ही सेवा कधी करायची, तुम्हाला शक्य आहे त्या वेळेत तुम्ही सेवा करू शकता. दुपारी 12 ते 12:30 या वेळेत, तसेच रात्री खूप उशिरा या सेवा करू नये. जर तुम्ही जॉब करत असाल तर या कालावधीत सकाळी लवकर उठून तुमची नित्यकामे आवरून सकाळी सेवा केली तर उत्तमच आहे, कारण सकाळी सेवा केल्याने दिवसभर आपले मन प्रसन्न राहते. तुम्ही सकाळी लवकर सेवा करून याचा अनुभव घ्या. सेवा करण्यास काही जास्त वेळ लागत नाही. जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करणार असाल तर 1 ते सव्वा तास सुरुवातीला लागेल. नंतर अगदी 55 ते 50 मिनिटापर्यंत तुमचे वाचन होऊन जाईल. तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ 11 माळी जप करत असाल तर 20 ते 30 मिनिटे लागतील. तर मी आत्तापर्यंत 21 दिवसांच्या सेवेचा उल्लेख केला. तुम्ही यात सेवा 11 दिवस, 7 दिवसांची सुद्धा करू शकता. 11 दिवस करणार असेल तर तुम्हाला सुरुवात रविवार दिनांक 31 मार्चपासून करावी लागेल. आणि जर 7 दिवसांची सेवा करणार असाल तर गुरुवार दिनांक 4 एप्रिलपासून तुम्हाला या सेवेची सुरुवात करावी लागेल. जसे तुम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे सेवा करा. तुम्ही बऱ्याच जणांचे स्वामी सेवेचे अनुभव ऐकलेच असतील. तुम्हीही मनापासून एकनिष्ठेने, श्रद्धेने जर सेवा केली ना तर स्वामी महाराज तुमची कितीही कठीणातली कठीण समस्या असू दे, स्वामी महाराज सोडवणार म्हणजे सोडवणारच. फक्त तुम्ही ती श्रद्धेने करा. या कालावधीत म्हणजे नेहमीच उठता बसता काम करताना स्वामींचे नाम घ्या आणि अनुभव सांगा. आता या सेवा करताना कोणते नियम आहेत का, तर हो, पहिला नियम म्हणजे या सेवा कालावधीत मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. दुसरे म्हणजे परान्न खायचे नाही. आता काही जण म्हणतील आम्ही तर बाहेर जातो, आम्हाला खावे लागणारच, तर अशा वेळी 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा व नंतर खा. पण जर खाण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल तरच असे करा, नाहीतर शक्यतो परान्न टाळा. कारण आपण जी काही सेवा करतो ती सेवा ज्यांचे आपण अन्न खातो त्यांना ती रुजू होते व त्यांचे जे काही दोष असतील ते अन्नरूपी आपल्यामध्ये येतात. म्हणून परान्न खाऊ नये. आपल्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त या सेवा करूयात. तुम्हा सर्वांच्या ज्या काही इच्छा असतील त्या स्वामी महाराज पूर्ण करोत. तुम्हाला खरंच जर स्वामी सेवेबद्दलची ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्यांनाही काही समस्या असतील तर या सेवेची माहिती त्यांना नक्की द्या. या सेवा काळातील अनुभव कमेंट करून नक्की कळवा व माझ्या भक्ती हीच शक्ती या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. आपल्या याच चॅनेलवर तारक मंत्र 11 वेळा, श्री स्वामी समर्थ 11 माळी जप, त्याचबरोबर संपूर्ण श्री स्वामीचरित्र सारामृताचे वाचनही उपलब्ध आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता. पुन्हा भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.